नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आज आम्ही चाललोय बाईकचे पार्ट आणि एक्सेसरीज घ्यायला. कारण आमची आता बरोबर 1 महिन्यावरती राईड आलेली आहे. मित्रांनो, हीच ती गल्ली आहे, इथे बाईकचे पार्ट्स आणि एक्सेसरीज भेटतात. अंधेरीला एकदा आपण लेफ्ट मारतो ना, त्या ठिकाणीच. आज गर्दी खूप असणार जवळ इथे. हो, आपलं कुठे यायचं? आम्ही आता आलो आहे महावीर मोटर्स कडे. ते बघू आता आम्हाला पार्ट्स आणि एक्सेसरीज भेटतात काय. जवळ आज काय काय लावायचं आपल्याला बाईकला? आज बाईक मध्ये सायलेन्सर आपल्याला चेंज करायचं आहे. सेकंड, आपल्याला जे रेग्युलर एक्सेसरीज लागतात, लाईक आपल्याला ऑइल, ब्रेक ऑइल, ब्रेक वगैरे, ब्रेक पॅड्स वगैरे, तर बघूया आपल्याला ते मिळतात की आतमध्ये अवेलेबल आहेत काय. चला मग जाऊया. जवळी पुन्हा लिफ्टच बनवलेली आहे इथे. एवढं सगळं आम्हाला सगळं घ्यायचं सामान. खूप खर्च आहे हम्पीसाठी. हम्पीला टोटल गाडीवरती आपल्याला 20 ते 25 हजाराचा खर्च होईल. अरे बापरे, एवढा ट्रिपचा खर्च नाही, तेवढा बाईकचा खर्च आहे. काकांना लिस्ट दाखव. संदीप ग्रुप रॉयल एनफील्ड BS6 अजय भाई, बहुत लंबी लिस्ट है भाई. एयर फिल्टर, ऑयल फिल्टर, ऑयल फ्लश, लेफ्ट साइड का इंडिकेटर दे दो, एक्सीटर केबल, क्लच केबल पड़ा वाला चाहिए. हाँ, ब्लैक. फुटरेस्ट का फ्रंट दोनों रबर चाहिए मुझे. हाँ, क्लच का योक भी देना, मैं उसका फोटो भी दिखा देता हूँ. फुटरेस्ट रबर रहता है देखो अपना दोनों साइड का, और प्लस अपना ब्रेक का पैडल रहता है उसका भी रबर चाहिए. ऑयल आलेलं आहे, इंडिकेटर लाईट आलेली आहे. काय आहे? टायर ऑइल फिल्टरची. हा एक फिल्टर आहे. हे ब्रेक पॅड आहेत. हा एअर फिल्टर आहे. एअर फिल्टर आहे, पण हा खूप मोठा आला, हा नसतो. हा मोठा आला. ब्रेक वायर, हा क्लच वायर, ब्रेक वायर आहेत. या पूर्ण बाईकच नवीन करणार वाटतं आपण. पूर्ण बाईकच ऑलमोस्ट नवीन होईल. सायलेन्सर पण आपण मागवलं. सायलेन्सर आहे, सायलेन्सर पण येतात. एयर फिल्टर है ना. इसके बाद इंजन ऑयल हो गया. ये ऑयल फिल्टर है. ऑयल फिल्टर, ऑयल फ्लश, इंडिकेटर आ गया. एक्सी केबल आ गया. क्लच केबल आ गया. लेफ्ट का योग, ये लेफ्ट का योग है. फुटरेस रबर, ब्रेक रबर. हाँ, बटन आ गया. स्विच, ठीक है, स्विच एक आ गया. ये स्क्रू दो. डिस्प्ले सायलेन्सर आती है. या प्रकार आमचे सगळे पार्ट आलेले आहेत, फक्त सायलेन्सर बाकी आहे. आता आपले पार्ट टोटल किती पार्ट आले आपले? आपले टोटल पार्ट मध्ये आले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पार्ट आले आतापर्यंत. हे ना आपलं 2. हा नाही, हे नाही, हे आपल्याला फक्त ट्राय करतोय कसे आहेत, पण आपल्याला हे नाही घ्यायचे. ते थोडं चीप क्वालिटीचे. हे ओरिजिनल आहे. हे ओरिजिनल आपण लावूया. जंग लगा, फुल जंग लगा, जब टुकड़ा निकला भाई उसको साफ करके ना उसके ऊपर पट्टा बनवाना. मेरे पास भी है, बैंड बैग दिखा देता हूँ. बाकी ओरिजिनल जो रहता है ना, ओरिजिनल ही होता है. बैंड बैग का दिखाऊंगा आपका पट्टा. बैंड बैग कितने में आएगा? बैंड बैग आएगा 2200 दिखाता हूँ. बैंड बैग 2200. सायलेन्सर पण चांगला आहे.
यार फटाके ना फुटत ना, नाही नाही फटाकेवाले नाही तर पोलीस माझ्यावरती फटाके फोडतील. गाडीचा फटाका व्हायचा नाही झालं. मेरा फूल गया है, मैं आपको फोटो दिखा देता हूँ. ये जो है ना ये भी फटा है. मैं आपको फोटो दिखा देता हूँ भाई. दाखव दाखव. बाईकची आता सध्याची कंडिशन ही आहे, बाईक आमची गॅरेज वरतीच पडली आहे. बट होईल. ब्रेक पे चलेगा, ये इंडिकेटर पे असं वाटतं. ब्लू लाईट कोणता था? ये ब्रेक होते 450 का दो है, और ये ये 200 का है. ठीक है, मतलब सेम ही आता है ना, बट नहीं लूँ ना. चालू माले मतलब है. ठीक है ना. हेडलाइट इसका दोनों का कॉस्ट बताऊँ. 2400 और 2000, 4400 डिस्काउंट कर देंगे. बाकी बैंड पाइप में तो बोलता भाई, अब बात मानो बैंड पाइप वही रहने दो, उसके ऊपर कलर मार दो, पट्टा लगा दो. मैं देख लेता हूँ, खोलूंगा नहीं हो तो मैं ला के बैंड वहाँ ले लेंगे, रिटर्न ले लेंगे इसको. मैं खोलूंगा. आता फक्त हेडलाईट राहिली आहे ना. हेडलाइट और हेडलाईट किती हेडलाइट का? आपको फैंसी में दिखाओ, नॉर्मल जो आता है कंपनी का. नहीं फैंसी वाला बताओ. जवळ आहे बघ आले. और कोई दूसरे कंपनी का है एचजेजी के अलावा कोई? एक है और गारंटी वाला है. बाकी अच्छी जी अच्छा है. ये देखो डोळेच गेले रे. और वो ये कितना वोट है? पॉवरफुल तो आहे. लिखा है भाई 400 वाट, लेकिन हाँ. 400 वाट है या नहीं, खाली लिखा है. ये 60 वाट का है, ये 60 अच्छी है. अच्छा है ये. अच्छी की बेस्ट है. बाकी ये भी इसका 6 महीने का गारंटी है, जो आप पहले दिखाया ना हाँ. उसकी 6 महीने का गारंटी. इसका थोड़ा कम है, हा इसका फोकस थोड़ा कम है. बट इसका फोकस कम है. इसका फोकस कम है एक्चुअली. इसका ज़्यादा है, ये नया कंपनी है, 6 महीने की गारंटी है. 1000 रुपये का हेडलाइट बोल रहे हैं, 650. मतलब अच्छा कौन सा ही है बघ. अभी 6 महीना गारंटी तो अच्छा ही है. और कोई तो एक हेडलाइट आता है यार, नाम क्या मैं उसका भूल गया. फैंसी में हेडलाइट चाहिए माइनस विद रिंग, या फिर प्रोजेक्टर आता है. बट वो थोड़ा अच्छा नहीं था क्या? प्रोजेक्टर में थ्रू नहीं आता है, खाली अंधेरे में थोड़ा ऐसा पतला नहीं आता है. बिस्किट भी बताता मैं आपको. लगाने बोला. ये पूरा हेडलाइट है. आंधळा झालोय. देवाच्या फ्लॅश पडली ना असं नका. जब ये गाड़ी ऑन करेंगे अभी ऐसा इंडिकेटर देंगे. ऑरेंज बघा थोडा ऑरेंज ऑरेंज. कितने है? 2400 ऐसा है. बैटरी वीक है भाई, बाकी पावर बहुत है इसमें, दोनों में पावर बहुत है. और क्या करूँ मैं? बल्ब लगाओ ये लगाओ? वो तो आपके ऊपर है, आपको बल्ब चेंज करना है बल्ब चेंज कर हे दो. बरं वाटतं ना उलट. ये लुक में अच्छा आएगा, हाँ. फैंसी अगर दिखाना था. बाकी फोकस के लिए तो ये भी लगा दो, दोनों का इसका प्राइस क्या बोले थे? 650 और इसका 1000. और ये 1000 और ये 2400. 2400 ये ये 4500. ये मतलब नहीं है, इसमें कुछ नहीं है. हे बरं वाटतं. 2400. मग तुझ्यावरती गाडी तुझी आहे, मी काय बोलू. ऑलरेडी एवढा खर्च झाला है. ठीक है, ये एचजेजी का नहीं जान दो, वो नया वाला ही लगा देता हूँ भैया. वो नया वाला दे दो ना. बरोबर है. मुझे डीलर का जो 360 वाला है ना वो भी दे दो. ओव्हरऑल आपला खर्च झालाय 8585 रुपये. ठीक आहे. आता बघूया आपण. तर अजून थोडं सामान बाकी आहे आपलं. अजून 5000चं सामान बाकी आहे.
खर्चच खर्च असतो ना गाडीमध्ये. एखादी पाळण्यासारखं झालं गाडीमध्ये. रायडिंग सोपी नाही आहे, खूप खर्चिक आहे. सगळं बॅगेत राहील ना. बघत राहिलो. सायलेन्सर हातात पकडतो. या डायरेक्ट गॅरेज वरती ना. हो, डायरेक्ट गॅरेज वरती. आम्ही आलो आहे जोगेश्वरीला. आता आम्ही चाललोय ARS मोटर्स गॅरेजला. आमच्या मित्राचंच गॅरेज आहे ते. इथून तुम्ही आलात ना ट्रामा हॉस्पिटल तुम्हाला समोर दिसतं मोठी बिल्डिंग. त्याच्या आधीच आपल्याला इथून लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट निघाल ना थोडी तुम्ही लेफ्ट मारलात सरळ सर्व्हिस रोड पकडलात ना तर सरळ सरळ जायचं. नाही सायलेन्सर. आम्ही आलो आता आमच्या गॅरेज मध्ये. ही आमची बाईक. याचा सगळं आम्हाला एक्सेसरीज लावायचे जे आता आम्ही आणलेले आहेत. कब तक काम होगा अपना गाड़ी का? कुछ तो बोलो. हाँ आज तो नहीं होने वाला है. आज नहीं मतलब कितना 2-3 दिन आज सब सामान ला के दिया आपको. ये संडे तक हो जाएगा. डबल काय प्रॉब्लेम आला गाडीमध्ये. गाडीमध्ये प्रॉब्लेम जेव्हा गाडी आपण चालू करतो, आपली गाडी चालू होणार नाही बॅटरी काढते. तेव्हा इकडे हा ABS चा सेन्सर आहे, म्हणजे दाखवतो ही लाईट. आणि हा काय इंजिनचं हा इंजिन एरर आला की हा लाईट फ्लॅश होतो. तर बेसिकली आपला जो ABS कंट्रोल करतो हा एक पार्ट आहे ABS मॉड्युलर. तो मॉड्युलर गेला आणि त्याची किंमत बघा किती आहे, 16,000 रुपये. हा पार्ट आपल्याला खूप महाग पडला. तर ओव्हरऑल आता याच्यावरतीच पूर्ण गेम आहे. हा जर फक्त याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, तर बाकी आपल्या गाडीचे सगळे पार्ट्स आलेले आहेत. आता फक्त काम करायचं पेंडिंग आहे. हे होपफुली या वीक मध्ये होऊन जाईल. राईड साठी गाडी ना टनाटन झाली पाहिजे. हा, किती किलोमीटर आपलं हम्पी? 700 आहे ना. आपलं वन साइड 700 आहे. इकडे फिरून आपलं येऊन जाऊन आपल्याला वाटतं 2000 जाणार. त्यासाठी गाडीची पण फ्री तयारी चालू आहे खूप. आता आम्ही चाललोय कुर्ला मार्केटला. तिथे आम्हाला काही बाईकचे पार्ट्स घ्यायचे आहेत. ते आम्हाला कुठेही भेटत नव्हते, तर बघूया इथे भेटतात काय. जर तुम्हालाही कुठल्या बाईकचे पार्ट किंवा गाडीचे पार्ट पाहिजे असतील तर बघा कुर्ला मार्केटला येऊन, मला नक्की भेटेल तिथे. आता मी पोहोचलोय कुर्ला मार्केटला. ते बाईक पार्किंग शोधणं म्हणजे खूप मुश्किल आहे. त्याच्यासाठी दुर्घटना घडली. बाईक लावून जाऊ, परत आलं की समजेल की बाईकच नाही आमची इथे. चला बघूया पार्किंग बघूया. सगळे गाड्यांचे मार्केट आहे मोठे इथे. विचार भैया पार्ट्स मिल जाएंगे क्या भाई? अंदर गली ते भेटेल वाटतं बघ. पार्ट्स मिलेगा बाइक का? फिल्टर चाहिए, ऑयल फिल्टर, फ्यूल फिल्टर. हाँ, फ्यूल फिल्टर चाहिए, ऑयल फिल्टर. हाँ सैंपल. चलो तर तेरी शकल तर जाएगी मैं बोलूँ. इथे भेटेल वाटतं आपल्याला. पहिल्या दुकानात भेटलं आपल्याला, बरं झालं. सगळं पार्ट भेटतात आपल्याला तिथे A to Z. गाडी इकडे नवीन करू शकतो, फक्त पार्ट सेकंड हँड असतील. सगळं मिरर आहेत, लाईट आहेत, गार्ड आहेत, सायलेन्सर आहे, सगळं सगळं जो आपल्याला पाहिजे होता तो कॅटलिटर कन्व्हर्टर, तो बेंड पाईप पण आहे. इथे पण जाऊया आपण. तो एक बघूया. आपने पूरा पंप लाया. ये पंप है, खाली फिल्टर नहीं आता.
खाली फिल्टर नहीं मिलेगा। वो सिर्फ फिल्टर कहाँ पे मिलेगा? खाली फिल्टर फिर यहाँ पे नहीं मिलेगा कंपनी, क्योंकि लूज नहीं मिलता है। नहीं खाली वो ये भी नहीं है, मतलब कंपनी में भी नहीं दे रहे दे रहा तो फिर मुश्किल है। यहाँ पे। ये लूज सामान नहीं मिलना। ये जो है ना लेटेस्ट गाड़ी है ना भाई। लाइट है क्या? 4 साल हो गया गाड़ी। हाँ तो लेटेस्ट ही है ना वो। इसका प्राइस क्या है? ये तुम्हारे को आ जाएगा 3500। ये कुंडी तुम्हारे साथ इकडे लागतं हाँ, filter. थोड़ा टाइट रहेगा वो। आपण ऑनलाईन तर मागवलंय. टाइट रहेगा वो। ऑनलाईन लेट येणार ना पण. हा ऑनलाईन लेट येणार आहे. ठीक आहे, तरी आपण बघूया. अंकल कुछ हो सकता है जुगाड़ तो बोलो ना. फिल्टर कहीं नहीं मिलेगा, पैसा भी देना पड़ेगा भाई। कहीं पे भी नहीं मिलेगा भाई हाँ। थोड़ा रुक के मारो, तो पैसे अगर चलेगा? आपको अगर ये मारना पड़ेगा ना। थोड़ा रुक के मारो, नहीं चलेगा। इसका 1000 रुपए है क्या? आप ही बोलो. कितना है प्राइस मेरे को बताएंगे। आ गया अंकल इसका ओरिजिनल प्राइस है, मैं आपको फोटो दिखा देता हूँ. नहीं कुछ करोगे? 250-200 रुपए का पार्ट है. 500 तो कम कर दो भाई। तेरे लिए बता दिया हूँ। माझा फोन तुझ्याकडे ना. हा. दे जरा. देखो ढूंढ लो, मिल जाएगा आपको 250। अरे यार अंकल मेरा ना राइड है 2 दिन में, दौर में जा रहा तो एक दिन तो बाद बता दो. आपके पास नहीं मिलेगा ऐसा होगा नहीं. मैं तुम्हारे को बता रहा हूँ ना कि ये तुम्हारे को मैं बता दिया कि भाई इसमें से निकाल दो। कारण है. देखो मैं आपको 3500 का ये है, मैं आपको निकाल के दे रहा हूँ। थोडं पुढे जाऊया, इथे भेटलं नाही. क्या चाहिए बुलेट? फ्यूल फिल्टर राईट मार राईटला बघ. फुल गर्दी आहे रे इथे. बाईक लावू पण शकत नाही ते कुठे. नाही बाईक लावायची ते खूप मुश्किल आहे. बाईक लावली बाईक लावली की तर परत पार्ट गायब भेटेल की होणार. नाही माहित नाही. डबल पार्ट जातील आपले. पुढे जाईल ना, पुढे जाईल. फ्यूल फिल्टर नहीं, ये आगे आपको पापा भाई पास मिलेगा। बाबा भाई कितना लेफ्ट में देखो ना बुलेट वाला है, उसके पास मिलेगा आपको। उबली वाला. हाँ ब्लू वाला, नहीं ब्लू वाला नहीं, उससे पहले देखो ना बुलेट वाली ही सामान है, तो वहीं पे मिलेगा आपको। सिंगल मिल जाएगा ना फ्यूल. बात कर लो ना। बघ ना भेटतं का मागूया ना. प्राइस विचार किती आहे. ऑनलाईन पेक्षा स्वस्त असेल. बघू असं फिल्टर असतं याची मित्रांनो. ओरिजिनल किंमत आहे फक्त 200-300 रुपये. आता इकडे फक्त सिंगल मिळत नाही. प्रॉब्लेम तो आहे. कुठे येतो तर पूर्ण मोठा पार्ट येतो ना अख्खा फिल्टरचा. पूर्ण पंप येतो. तो 3-3.5 हजारचा आहे. ब्रँड प्राइस. क्या ये सिल्क है? प्योर स्टेनलेस स्टील का पाउडर कोटिंग किया हुआ है, बट वो खराब नहीं होगा. रस नहीं पकड़ेगा। कितना? साल भर की गारंटी के साथ। ये ऑक्सीजन सेंसर का किधर है? पेंशन तुम्हारे में है क्या? हाँ हाँ हो गया आगे सेंसर है. सेंसर वाला है ना? सेंसर वाला ब्रांड पैक से भाई सेंसर वाला। ऊपर से कार्बन वाला एक मंगा दे। हाँ इधर हमारे नाइट लाइट भी, कार्बन भी, नाइट लाइट। बेंड पैप चीज सेंसर वाला क्या प्राइस है? सेंसर वाली नहीं है। नहीं है. बाकी बस मिलेगा आगे. अच्छा आपके पास फ्यूल फिल्टर होगा? ऐसा नहीं नहीं फिल्टर 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 इनके पास बाजू में. पंप खराब सर मेरा तो वो बात नहीं है, पंप खराब हो जाएगा। तुम्हारा या तुम्हारे पास भोरा करेगा. फिल्टर नहीं आता ना दादा उसका। फिल्टर आएगा तो मेरे को देने में क्या है? करो ना यार. कितने में दोगे वो बोल दो. चलो पूरा पंप लेके हम लोग का कुछ फायदा ही नहीं है ना. मेरा भी नहीं फायदा ना. मेरा अच्छा गाड़ी चालू है. भाई मानता हूँ भाई, अभी अभी आपको मैं खाली फिल्टर दे दूंगा तो मेरा पूरा पंप खराब होएगा ना भाई, तो बाकी वो कभी भी नहीं है। एक बार बात कर लो ना. बोलो मैं 500 बोल रहा हूँ. 550 ले लो बस. 550 में आपको मैं दूसरा दे देता हूँ, चलेगा आपको? दूसरा बताओ तो फिर वो नया ही दे दो ना सर. 5 क्या कर रहे हो? मैं पंप खराब हो जाएगा ना सर। उनसे बात कर रहे थे यार. पंप में कोई ऑलरेडी वापर आहे ना सर. करो ना यार बात. करो यार ऐसा क्या. हो जाएगा यार.
अच्छा मुझे एक बात बताओ, अपना ABS मॉड्यूलर है क्या? ABS अगर मॉड्यूलर चाहिए आपको, हाँ। आप सेकेंड हैंड मत डालना, नहीं नहीं, मैं तो नया ही डाला हो। न्यू डालना, जो न्यू डालना पड़ता हो, सेकेंड हैंड चलता नहीं। ओरिजिनल पार्ट पण आपल्याला आता हँड सोबत येतो ना तो महाग भेटतो. अजून काय पार्ट घ्यायचं होतं? अजून आपल्याला घ्यायचं आहे सायलेन्सर, जो इकडे समोर आहे ते आता बघूया. आतमध्ये त्यांना 2000 बोलला आहे, ते बघूया. त्यानंतर आपल्याला 1-2 बटन घ्यायचे आहेत. सांभाळून काढायला लागतं ना. सामान काढायला लागतं, त्याने फक्त खराब नाही केलं पाहिजे. तसं राईडच्या आधी आपल्याला कमीत कमी राईड आली 8-9 दिवसावरती. अजून काम नाही होतं. हालत बघून येतोय. अरे तो एक डब्बा है क्या टेलर कन्वर्टर? अरे कन्वर्टर का कवर दबा है, कवर तो तुम्हारा अच्छा है ना, नाही ना, गंजा है ना वो भी. स्प्रे मार देंगे उसको, लेकिन तुम्हारा बैंड पाइप तो पूरा खराब हो गया, वो तो देखो जाके पहले. कितने में दोगे ये? अरे माँ कसम. ऍक्सिस का सांगितलं हेवी आहे खूप. बघा ऍक्सिस का सांगितलं. क्या प्राइस इसका? हाँ प्राइस इसका 2500 रुपये. चलो हा काय सगळं 2500 बोलतो, इकडे तो नवीन मला 2000 ला देतो. हा जुना आहे, हा न्यू आहे. पार्टसाठी किती काय याच्यामुळे गाडी सेफ राहते ना. फ्यूल फिल्टर फ्यूल फिल्टर सगळं फिल्टर होतं. जसं आपला फिल्टर किती करते. फायनली काहीतरी भेटलं रे. कुठलं बटन आहे दाखव. टाइमपास गोष्टी घेतोय आम्ही आता. गाडीला सजवतोय नटाफटा. हे ना किचन लावणं आहे मस्त आहे. मस्त वाटलं तुला. तो फ्लॅग घेतो का? फ्लॅग कुठे आहे? हिमाचल वाला फ्लॅग तो आहे आपल्याकडे. वाला बैठ जाएगा तुमको. जुना झाला ना. करते हैं ना उसके लिए. बाकी अब देखो जी, वो काका बटन कुठे आहे? बटन कसलं पाहिजे? एक चालू थोडं काय कमी करतो का? बारीक एक मोठी हा. बॉक्स नाही यायचा. काका बॉक्स टॉक्स काय आहे का? बॉक्स वगैरे काय आहे का? जेवायला काय आहे का? बॉक्स व्हाईट प्लास्टिक नाही आहे ना. अजून काय घ्यायचं नाही आता. बघूया आता. व्हाईट ब्लू आहे ना. पोलिसांची राईट पण घेते बघ. कुठे इथे बघते समोर बघ. हा. हा. लावून टाकायचे मागे. खाली मुंबई पोलीस. लाईट पाहिजे मीटरचा. तिथं लावलं ना, इथं तो स्क्रू असेल ना खालचा, गाईड कर. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण चालू करायचं. त्या मीटरची लाईट. इकडची लाईट ना. हा हा. डीम लाईट का मला व्हाईट वाला दो. व्हाईट वाला रॉयल एनफील्डचा. व्हाईट किंवा व्हाईट. वो सब गाड़ी में बैठता है. 80 रुपए ओरिजिनल है, उससे ज्यादा चलेगा. एयर फिल्टर चालू होतं. वाला हे दोन घेतले पण छोटे मोठे. किती का काय ते? 60 रुपये. एक मॉडेल दो ना. अजून बघ काय घ्यायचं ते. बघू आता काय घ्यायचं. गाडी झाला कपडा पाहिजे गाडी. हो काका ते हे येतं बघा. काय चार्जिंग वाला चिप्पाचा लाईट येतो बघा. दाखव ना. हेल्मेट वाली ना. हेल्मेट वाली. हा. बेटा हेल्मेट वाली लाइट दिखाओ दिखा. फ्यूल फिल्टर मिळेल काय? फ्यूल फिल्टर इथे नाही भेट. कुठे फ्यूल फिल्टर पाठी विचारलं. हे बघा हे. तो महाग बोलतात. हे महाग बोलतात 200 रुपयाचं. तू 10,000 रुपये बोलतो. कितने काय बॉक्स तुम्ही मार्केट मध्ये गेला ना. कितने का एयर फिल्टर कौन सा? 300 रुपये. इसको क्या कर मालूम है? देखो हेल्मेट लाइट किसको चाहिए था? एकदम क्लीन हो जाता है. आम्हाला डीजल में है ना, थोड़ा डीजल लेके उसमें या तो पेट्रोल डाल के छोड़ देंगे. हाँ, और प्रेस मांगता रहेगा तो शोरूम में से ले लो. फ्यूल में नहीं दे रहे. तो फिर कभी बम्बई गए ना तुम,
ग्रैंड रोड हाँ हाँ ऑपेरा हाउस वहाँ जाओगे ना ग्रैंड रोड में, हाँ। वहाँ किसी से पूछना बाइक मार्केट ही जो है, बुलेट का पूरा प्रॉपर ओरिजिनल ही है। बट ये मिल जाएगा। हाँ और सब पूरा सामान मिलता है वहाँ बट वो का। सिंगल ये देना चाहिए सिर्फ अकेला, पंप के साथ नहीं देना चाहिए। ये भी अरे इसमें पंप के साथ में भी आता है। बंद कैसे करते हैं? बोल तो रहा हूँ उसको, उसी को बंद करके रखो, कलर चेंज होगा। कितीला आहे 7 कलर दिया 100 रुपयाला। ह्याच्यात 100 वाली पण आहे आणि 1000 वाली पण आहे। अरे बापरे हा. मला 1000 नको 1000 वाली मध्ये पेअर येतात, हा. ते आपण दोन त्याला वापरू शकतो असं आहे। और इसी को बंद करके रखोगे। बरं 1000 वाली आली ते रिमोट नाही चालतात। याची काय प्राइस? कोणती ही 100 रुपये। 100 झाली दिवाळी शॉपिंग का नाही? दिवाळी झाली शॉपिंग, मेन सामान आपला राहिला। आता सध्या बघायला गेलं ना, जेवढं सण आहे ना हा. सर्व आता एवढं जास्त करतो आपण ना की आपल्याला असं वाटत नाही की आता दिवाळी, दिवाळी आहे, कारण सर्व सण आता क्लिअरच झाले। दिवाळीच असते त्यावेळी. हा. सण नसेल मॉल मध्ये गेलं ते दिवाळी करून बरेच बाहेर येतात लोकं. काय? एवढं खर्च करतात। रिक्षा भरूनच येतात, खाली आज कोण येत नाही. पहिले आपल्याला काय भेटत नव्हतं म्हणून बोलतात ना, तेव्हा दिवाळी बोललं तर तेव्हा थोडं काय असलं तरी दिवाळी वाटायची, आता काय नाही। आता रोजच दिवाळी सगळ्यांची. पहिले कसं होतं एवढं इन्कम बाप एक कमवायचं आणि 8-8 10 जण ते खरेदी करायची. कसा करणार? आता घरचे सर्व कमवतात सगळे म्हणून ते माहित नाही। चला चला का पाणी पिया तुम्ही. आता आलोय आम्ही रायनॉक्सच्या शोरूम मध्ये, आम्हाला सॅडल बॅग घ्यायची आहे. स्टॉक अवेलेबल आहे का? हीच आहे, ही मिळेल ना? जीएसटी मध्ये अप अँड डाऊन झाले, कमी झाले. अप अँड डाऊन झाले, प्राइस आहे पहिला होता अप अँड डाऊन झाला, त्याच्यात कमी आहे की जास्त आहे? नाही तीच प्राइस आहे. याच्यामध्ये तुम्हाला किती 7,000 होणार, 6,000 देणार आहे. कशात? हे पण अजून कुठले व्हेरियंट आहेत काय नवीन? म्हणजे आता पेन्सिल्स मध्ये हे आली आहे, ती वॉटरप्रूफ आहे, 30-30 लिटर आहे. ओके, आणि याची काय प्राइस रेंज आहे? 4,200 पर्यंत. 4200. 4,000 बेटर काय? सर्व ऑप्शन्समध्ये इथून वॉटरप्रूफच आहे. तरी तुम्हाला ओएस मध्ये आतमध्येच आहेत कवर, वर पण वर पण कवर आहेत बघ. पण मग ही वॉटरप्रूफ डायरेक्ट स्टोनप्रूफ नाही ना? स्टोनप्रूफ म्हणजे ते वर कवर असेल तीच स्टोनप्रूफ झालं. नाही, कारण ही स्टोन प्रूफ आहे, याला कवर नाही घेतलं. क्वालिटी चांगली आहे, पावसात पण काय टेन्शन नाही आपल्याला ना. ह्याच्यामध्ये 2 लेअर आहे, ती पण नवी काढली. त्याला पण कवर येतात का? ती वाले ना, तिच्या आतमध्ये पण असेच आहे. एवढी बॅगेज आहे बघ, आतमध्ये स्पेस होत बस झालं ना एवढं स्पेस. आरामात खूप झाले. ही 5,000 आहे की 6 आहे? ही 4,000 4,200 आणि ती 5000 आहे. 4ची आहे. काय वाटतं तुला कुठली घ्यायची? स्वस्त प्रिफर करेन. हीच बरी वाटते ना, आता घरदार मांडून घेऊ शकतो. हा ते कसं ते घ्यायचं ते पण 3000 चे आहेत जे आपण बघितले ऑलमोस्ट. मस्त वाटतं बघवा. हा कितीच आहे? हा 21,000 पर्यंत असावा. यामध्ये हे प्रोटेक्शन आहे, फायबर आहे, हे प्रोटेक्शन नाही, कुठलं तरी मटेरियल आहे आणि याला ग्रीप आहे प्लस ते फिंगर स्टोन करण्यासाठी आहे. 4,000 हे बघ, ही वर्जन वगैरे आहे. मी ऑलरेडी तुम्हाला 2 लेयर्स दिले वॉटरप्रूफसाठी. मी एवढं मोठं कम्प्युटर 30 लेयर्स. हे बघ, हे 2 लेअर आहेत.
सेमच आहे तशी. रेस्टॉरंटमध्ये तुम्ही वॉश पण करू शकता. तर काय झालं रॅनोसचा सब ब्रँड आहे. मी अनॉक्सी पण घेतली फायनल. भेटली ह्यात किती छोटी वाटतं बघायला ना आता. हा ते फुगलेले आहे. प्रॉब्लेम माझा ग्रुप बोलतो की मी दिवसोबत आलो आमचा पण खर्च डबल खर्च होईल. फायनल आमची न्यू बॅग आलेली आहे मस्त. आता काय आपल्याला गोण्या बांधायची गरज नाही आपल्याला ना. फक्त गोण्या बांधून जायचं आम्ही. लिटरली ती ट्रॉली बॅग असते ना आम्ही ती बांधली होती चाकांवरती मालवण राईडला. 5 वर्षानंतर फायनली मी घेतलं. घ्यायचा प्लॅन होता आपण घेऊ म्हणून अडकून गेलेलो आपल्याला. हे पण हळूहळू घेऊ आपण सगळं. तुला सेटअपच घेऊ. तुला हवंय मस्त. फ्रंटमध्येच सिक्वेन्स वाढले. आपलं अपडेट आहे सगळं आता ऑनलाईन आहे. स्क्रीन करा. अशा प्रकारे आमची बाईक रेडी झालेली आहे. अजून छोटं मोठं काम आहे ते पण आज होऊन जाईल. पंपीसाठी फुल सगळं सेट तुमचं झालेलं आहे पूर्ण. जवळ पूर्ण गाडी झाली रेडी ना आपली फायनली. 2 वीक लागले पण झाली. साजिद भाई थँक्यू भाई गाडी बनाने के लिए. त्याची खूप मेहनत आहे याच्या मागे. फायनली मित्रांनो आमची गाडी रेडी झालेली आहे. आता आम्ही राईडसाठी आम्ही पुन्हा रेडी झालेलो आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.